तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिव स्वरूप शिवकार नमहु त्रियोग समारिके षटकाय जीवन हनन ते सब विधि दरवहिंसाटरी रागादि भाव निवारते हिंसान भावित अवतरी जिनके नलेश मृषान जल मृणहु बिनादि योग है 8 सहस विधिशील धर चित ब्रह्म में नितर मिरहे. काय सांगितलं? असं ते म्हणताना आपल्याला त्या मुनींची चर्या डोळ्यासमोर यायला पाहिजे. त्या मुनींचं अंतर्बाह्य स्वरूप डोळ्यासमोर येतं. सगळे 6वी ढाले हे मुनींच्या स्वरूपाचं वर्णन सांगतायत. त्यांचं ज्ञान श्रद्धा चारित्र्य कसं आहे त्याच्यातून आपल्याला पण शिकायला मिळतं की आपल्याला पण तसं अभ्यासरूपाने पाळू शकतो घरात असताना जेवढं शक्य आहे तेवढं, किंवा ॲटलिस्ट ज्ञानाची परिणती तर त्यांची कशी आहे सगळ्या क्रियांमध्ये हे दिसून येतं. आणि तसं आपल्याला सुद्धा ज्ञान श्रद्धा दृढ करता येतं. काय सांगितलं होतं अर्थ सांगा? षटकाय जीव कुठले कुठले? 5 स्थावर आणि 1 त्रस हे षटकाय झाले. तर त्या जीवांची हिंसा करत नाहीत. किती प्रकार हिंसेचे? 2 प्रकार, द्रव्य हिंसा आणि भाव हिंसा. तर सगळ्या प्रकाराने द्रव्य हिंसा टाळतात. म्हणजे द्रव्य हिंसा कोण करतं, कधी करतं, का करतं? ठीक आहे. अजून द्रव्य हिंसा का का करतं, कोण करतं, कधी होते? अजून अजून हां, म्हणजे कधी होती तुमच्याकडून द्रव्य हिंसा ते टाळतात ते हे सांगायचं आहे ना मला. प्रमाद म्हणायचं त्याला. प्रमादाने होते आणि कषायाने होते. अजून अविरती आहे, अविरक्ती आहे, त्याच्या निमित्तात सुद्धा हिंसा होते. मिथ्यात्व, अविरती, प्रमाद, कषाय, योग सगळ्याच्या निमित्तात समजून घ्या. जिथं जिथं आश्रव बंद आहे ते कशाचं कारण आहे? ह्या सगळ्या हिंसाच्याच निमित्तात आश्रव बंद होतो. म्हणून सांगितलं की द्रव्य हिंसा तुम्ही म्हटलं असं आता चालताना आपल्याकडून बघितलं नाही. आता तुम्ही गाडी घेऊन येता या खरं त्या मातीच्या एरियात यायला नको आहे. इतके जीव असतात ते पावसामुळं तर दिसत नाहीत आपल्याला आणि गाडीने टाळू शकत नाही आपण. म्हणून सांगितलं जेवढं शक्य आहे तेवढं चालत यायचं. मामा कुठं? इथं माझ्याजवळ चालत यायचं. हो, पावसाने चिखलाने खूप जीव झालेले असतात तसल्या आळ्या वगैरे. मग गाडीवरून आलो तर हिंसा होते. बंच असतात ते तसले पैसा. मग हां, बाकीचे असते ते असे. ते तर मध्ये बघितले मी, गांडूळ होते पण त्याला कलरच नव्हता, असे कलरलेस पूर्ण पाण्यासारखे. आणि मग ते रस्त्यावरनं दिसणार तर कसं? म्हणून संध्याकाळी रात्री वगैरे तर जायला पण नको रस्त्यावर, असे जिथं दिसत नाहीत अशा ठिकाणी. म्हणून सांगायचं होतं की द्रव्य हिंसा ते सगळ्या प्रकाराने टाळतात. म्हणजे आपण पण शक्य तेवढं द्रव्य हिंसा टाळायला पाहिजे. कसं टाळणार आपण? हां, म्हणजे तुमची किती सावधानता पाहिजे सगळ्या क्रियांमध्ये. मग ते करू शकतात सावधानतेने, आपण का नाही करू शकत? ठीक आहे, तुम्हाला लाईट लावावं लागतंय, झाडावं लागतंय, ही गोष्ट वेगळी. पण त्याच्यात पण हिंसा कशी नाही होणार हे सगळं जो ज्ञानी असतो, ज्याला जीव समजला, तो त्या अन्य जीवांची रक्षा सहज करतो विकल्पामध्ये. हां, ते बरोबर आहे की. मुनींची चर्या अशी आहे की ते निरंतर स्वभाव रूपाने परिणमन करतात. त्यामुळं बाहेर ते द्रव्य आणि भाव हिंसा होण्याचा प्रश्न नाही आहे. पण आता जेव्हा सविकल्प दशेमध्ये आहेत, उपदेश करतायत, चर्या करतायत, तेव्हा सुद्धा कुठल्याही रीतीने त्यांच्याकडून द्रव्य हिंसा होणार नाहीच एवढा त्यांचा प्रयत्न असतो. तर सांगितलं सर्व प्रकाराने द्रव्य हिंसा ते टाळतात. कुठल्याही द्रव्याची हिंसा होऊ नये. मग त्याच्यामध्ये ते किडामुंगी, क्षुद्रजीव असतील, मोठे जीव असतील किंवा
असं वायुकायिक, जलकायिक वगैरे हे जीव असतील तरी सुद्धा तिथं ते हिंसा करणार नाहीत. आता ह्याच्यामध्ये वनस्पतिकायिक जीवांची हिंसा कशी होते होईल आपल्याकडून कशी होते? हां असं. मग आता ते तर तोडत नाहीत. मग गवतावर चालता ना तुम्ही, तर ती सुद्धा वनस्पतिकायिक जीवांची हिंसा आहे. त्याच्या निमित्तात त्याच्या आश्रयाने राहणाऱ्या त्रसजीवांची हिंसा आहे. म्हणजे म्हणजे ते अनेक मुनींचं परीक्षा केली. कोणते अभव्य सेन मुनी असतात आणि त्यांना आशीर्वाद सांगितला नाही. रेवती राणीला आशीर्वाद सांगितला. कुठं समूहशरणामध्ये नाही का, बहुतेक समूहशरणामध्येच की का कुठल्या मुनींनी ते चालले होते. एक मुनी रेवती राणीच्या गावात आणि त्याच गावामध्ये हे अभव्य सेन मुनी होते. मग त्यांची चर्या प्रमादयुक्त होती आणि आचरण असं व्यवस्थित नव्हतं. म्हटल्यावर काय केलं, त्या आचार्यांनी त्या श्रावकाला जाताना का मुनींना कोण चाललं होतं त्यांना जाताना सांगितलं रेवती राणीला आशीर्वाद सांगा. मग त्या गृहस्थांनी विचारलं मुनींना की आचार्यांना की त्या गावात मुनी आहेत, एक दिगंबर मुनी आहेत आणि त्यांना तुम्ही काहीच नाही सांगितलं. मग त्यावेळेस आचार्य मौन राहिले आणि मग त्यांना शंका आली त्या गृहस्थाला की असं का. मग ते गेले जेव्हा त्या गावामध्ये पहिल्यांदा मुनींकडे गेले, अभव्य सेन मुनींकडे. आणि त्यावेळेस तिथं सकाळच्या वेळी ते गेले होते कुठं, जंगलात दिशेला म्हणून. आणि मग ते अचानक त्यांनी काय केलं, विद्येनी सगळीकडं गवत पसरवलं आणि ते येत असताना दिसलं. आता ते कुठं जागाच नव्हती यायला त्यांना, पण त्यांनी न विचार करता त्याच्यावरून चालत आले. हे दिसल्यावर कळालं त्यांना की ह्यांची चर्या प्रमादयुक्त आहे. त्यांच्या कमंडलूतलं पाणी संपवलं विद्येनी. त्यांनी काय केलं, ते तिथं पाणी होतं काय म्हणायचं पडलेलं, कुठं साठलेलं काहीतरी सरोवर असेल, तिथलं पाणी घेतलं त्यांनी वापरायला. म्हणजे असं सांगायचं की ते सगळं प्रमादयुक्त दिसलं म्हटल्यावर त्यांना कळालं, म्हणूनच आचार्यांनी यांना आशीर्वाद दिला नाही. मग गेले रेवती राणीकडे आणि मग तिची परीक्षा केली. असं तर कशासाठी सांगायचं होतं, त्या गवतावर चालणं सुद्धा द्रव्य हिंसा आहे. पहिला भाव हिंसा आणि मग द्रव्य हिंसा झाली त्याच्यात. कशी, सुरक्षेचे भाव नाहीत ना अंतरंगामध्ये, तीच भाव हिंसा झाली. म्हणजे त्याच्यात जीव असतील, त्याची रक्षा व्हावी, हे सगळे भावच नाही राहिले. त्यामुळे पहिला भाव हिंसा झाली, नंतर क्रिया झाली तिथं, म्हणजे द्रव्य हिंसा झाली. मग आपल्याकडनं पण असंच होतंय. जेव्हा समजा काय म्हटलं, आता स्त्रिया जेव्हा स्वयंपाक करतील त्यावेळी सांगितलं अखंड भाजी फळं जर कुकरमध्ये लावली, काय झालं, नसतील जीव तरी सुद्धा भाव चुकले ना. प्रमादाचे भाव आहेत म्हणजे शोधन करण्याचे भाव नाही आहेत, म्हणजे हिंसा झाली तिथं. म्हणून सांगितलं की अशी द्रव्य हिंसा आपल्याकडून होऊ नये, ह्याची काळजी घ्यायला पाहिजे. तर मुनी तिथं द्रव्य हिंसा संपूर्ण रीतीने टाळतात, कुठल्याही रीतीने. हां असं रात्रीतनं काय किती थोड्या वेळात सुद्धा, आता या हवेला तर जीवोत्पत्ती निरंतर चालू असते, कधी काय उत्पन्न होईल सांगता येत नाही. तर म्हणून सांगितलं, आता कालचाच इन्सिडन्स आहे की शेंगा भाजून ठेवले होते हो तिथं त्या डब्यामध्ये. आणि आता 10 दिवस आमचं दशलक्षणमुळं वगैरे तिथं जाणं झालं नाही. नंतर ना परत दुसरीकडं होतं असं वगैरे, त्यामुळं तिथं हल्लं नाही. ते काय आता भरून ठेवलेलं होतं ते तसंच राहिलं का, कोणी वापरलं असेल आणि मग परत काय त्यात हात लागले असतील असं काहीतरी. तर त्याच्यामध्ये आळी दिसली त्यांना करताना. म्हणजे काय त्याला कोणी वापरलं नाही म्हणा, काय त्याला हलवलं नाही, तरी सुद्धा जीवाची उत्पत्ती कसं तरी पण झाली. म्हणजे आता काहीतरी हात लागले असतील, पडलं असेल, तरी पण काय उत्पत्ती व्हायला कारण कसं मिळेल काय सांगता येत नाही. म्हणून सांगितलं की हां ते तर आहेच की, धान्याला होतेत की. आता हे भाजलेले होते ना शेंगा, तरी पण त्याला कसं काय लागली, तर त्याला काहीतरी त्यात थोडे तांदूळ पडले होते आणि तेवढ्या तांदळाला लगेच लागते आळी. म्हणजे म्हणून सांगायचं की जर असंच न बघता कुकरला लावलं किंवा स्वयंपाक करताना पण न बघता लगेच पिठात पाणी घातलं, पिठामध्ये पण समजा जीवांची उत्पत्ती झाली असेल तर दिसणार नाही. न चाळता घेतलं तरी सुद्धा अनेक प्रकारांनी जीवोत्पत्ती असते. मग तिथं न पाहता करणं हे सगळं प्रमादाचं लक्षण आहे, तेच हिंसेचं मूळ कारण आहे.
भाव म्हणूनच सांगितलं पहिल्यांदा भाव हिंसा झाली, म्हणजे तिथं जीव आहे त्याची रक्षा व्हायला पाहिजे, हे भाव नाही राहिले, हीच मोठी हिंसा. आणि मग त्याच्या पूर्व द्रव्य हिंसा. मागं सांगितलं होतं काय, झाडताना पण दिसतंय आपल्याला, समजा भरपूर जीव आहेत, मग त्यांना कसंही ते झाडूमध्ये जीव नसतो राहिलेला, अशी झाडू वापरायची आणि खरखर करत जर ते भरलं तर ते काय म्हणायचं, जिवंत राहणार होते असे आणि तुम्ही भरला म्हणून मेले असं होतील. म्हणजे अनेक प्रकारांनी आपल्याकडून हिंसा होते, ती टाळायला पाहिजे, कारण जीव तो आपल्या समानच आहे, त्याला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. आणि या दिवसामध्ये अनेक प्रकारांचे जीव दिसतात, म्हणजे काय म्हणायचं, आपल्याला माहीत नसलेले असे योनी जाती टाईप्स म्हणा, काय असेल ते तुम्ही, तर एकच अळी म्हटलं तरी किती प्रकारच्या अळ्या आहेत त्याच्यामध्ये, किती प्रकारचे जीव, म्हणजे ह्यालाच म्हणते 84 लाख योनी. मग अशा त्या सगळ्या योनींमध्ये आपण पण जन्ममरण करून आलोय, आणि मग तिथं त्यांना मारतोय, पुन्हा आपण तिथं जाणार आणि ते इथं येणार, म्हणजे ते आपल्याला मारणार, अशी सगळी परत परंपरा चालू राहते. म्हणून सांगितलं सगळ्या प्रकाराने ते मुनिराज किती अहिंसक राहू शकतात तेवढं राहतात का, कारण त्यांना स्वभावाचा परिचय आहे. आपला स्वभाव जसं जाणणे पाहणे आहे, जसं आपल्याला दुःख नको आहे, जसं आपल्याला सुख हवं आहे, तसं प्रत्येक जीवाला हवं आहे, ह्याची त्यांना जाणीव आहे. म्हणून सगळ्या प्रकाराने द्रव्य हिंसा ते टाळतात. पुढं सांगितलं रागादी भाव निवारते हिंसा न भावित अवतरी. परिणामामध्ये रागादी भाव नसतात, त्यामुळं ते भाव हिंसात सुद्धा अवतार होत नाही, भाव हिंसेचा सुद्धा त्यांच्या परिणामामध्ये अवतार होत नाही. कुठल्या कुठल्या परिणामांनी हिंसा होते, कशा परिणामांनी होते, अजून आता म्हटल्यासारखं असावधानता, प्रमाद, ह्या परिणामांनी हिंसा होते. अजून परिणाम बघा, आता बाहेर क्रिया नका बघू, क्रिया मग अशी सांगितली की त्याच्या निमित्तात आपण करतो म्हणून, पण परिणाम अजून कुठे हिंसा होते, मला मूळ कारण पाहिजे. जय श्रीमा. हसणे रडणे पण हिंसा आहे, बरोबर, म्हणजेच ते नोकशाय झाले, कशाय आणि नोकशाय ह्याच्या निमित्ताच भाव हिंसा होते. अजून आहार भय मैथून परिग्रह या परिणामांनी सुद्धा भाव हिंसा होते. अजून मिथ्यात्व परिणामाने पण हिंसा होते. अजून हा बास्की मग काय विचारच नका आता, असं म्हणतो का मिथ्यात्व सगळं आलं. अजून नाही, मला मूळ पाहिजे, कुठं पुढंपर्यंत जाता अजून सांगा. मूळ म्हणजे ज्याला आपण म्हणणारच नाही भाव हिंसा आहे असं काय, ह्याला सगळेच म्हणतील की कशाय केलं तर हिंसा होतीये, कोणाला मारण्याचे भाव केले, रागद्वेष केले, हे हिंसा आहे म्हणतील सगळे. पण ज्याला तुम्ही हिंसा मानतच नाही, असं कुठले परिणाम, बर जय श्रीमा. स्वतःला न जाणणे, बरोबर आहे, तेच. हा, ते शुद्ध भाव सोडून बाकी सगळे भाव म्हणजे भाव हिंसा आहे, बरोबर. पण कॅटेगराईज करणं जर असं एकच शब्द पाहिजे मला त्यातला, कुठले परिणाम आपल्याला हिंसा वाटत नाहीत, पण ती हिंसा, पुण्य परिणाम, शुभ परिणाम वाटते का हिंसा, पाप परिणाम तर सगळ्याला वाटते हिंसक आहेत. होय, वाटत नाही, हिंसा वाटत नाही ती, म्हणून तर पुण्यभाव करणं म्हणजे किती मी श्रेष्ठ आहे, ग्रेट आहे असं वाटतंय, किंवा किती मी धर्म करतो. जसं मी सोलापूरला आमच्या काकांना भेटायला गेले होते, मग त्यांना म्हणलं, आता ते असं जरासं बेडवर आहेत तर काय म्हणायचं आजारी असल्यामुळं, मग त्यांना म्हणलं भरपूर धर्म करा, आता आपल्याला चान्स आहे, बाकीचं सगळं व्याप नाही आहे आता म्हणल्यावर. मग त्यांना विचारलं मी काय काय करता, मग ते म्हणले मी सकाळी 2 तास वाचतो म्हणले देवासमोर बसून. देव म्हणजे फोटो आहे बरं का. तर म्हणले भक्तामर म्हणतो, प्रतिक्रमण म्हणतो, ते ध्यानाचं काय काय लिहिलेलं आहे ते म्हणतो, काय तर वाचतो. बरं म्हणलं छान. पुढं म्हणलं एक माळ करतो बसून. बरं म्हणलं नंतर. म्हणले बास की आता 2 तास बसतो म्हणले, सकाळी संपलं 2 तास झालं की दिवसभर सुट्टी मग धर्माला. असं म्हणजे आपल्याला वाटत नाही की किती मी धर्म करतो असं वाटतंय, मग तेवढं करतो तर
म्हणजे कोण आयुष्यात ज्याला धर्म करत नाही आणि त्याला एवढं करायला लागलंय ना तर वाटतंय मी खूप करतोय, काहीच नाही आहे ते, हे असं वाटतच नाही आहे आपल्याला. अजून एका पेशंटला भेटले मी, कॅन्सर पेशंट आहेत आणि फायनल स्टेज आहे. तर त्यांना इतक्या वेदना आहेत शरीरामध्ये, पण तत्त्वज्ञान आहे त्याचं, जर असं जागरूकता आहे, त्यामुळं ते फार स्थिर आहेत, शांत आहेत. पण जेव्हा शरीरात वेदना होतात ना, अशा गडगड लोळतात ते पुरुष आहेत. तर ते आणि दाह इतका होतो की सगळं शरीर भिजतंय पाण्याने, घामाने वगैरे. तर त्यांना आपण सांगितलं, त्यांना आता ज्ञान आहे म्हटलं की प्रतिक्रमण करा, क्षमावली करा, जे काय आपल्या शरीरात जीव आले तर ते वैरी आहेत कधीचे, तर त्यांच्याविषयी पण वैर नको आपल्याला. सगळं सांगितल्यावर त्यांनी स्वीकारलं आणि त्यांना म्हटलं चला माताजींकडे येत आहे का, चला म्हटले आता लगेच येतो. म्हणजे तयारी अशी एकेकाची की, पण त्यांना म्हणायचं आहे की एखाद्याला शक्य आहे तर येऊ शकत नाही आणि एखाद्याला अशक्य आहे तर ते तयार आहे यायला. आपल्याला काय हो मेन किती लांब आहे सांगा मा. म्हणजे आपण पुरुषार्थ करायला पाहिजे तर मामा, म्हणजे त्यांची अशी तयारी की मला साधायचं आहे, जाऊन सानिध्यामध्ये, नाही तर कुंथलगिरीला तर जायचं आहे, नाही तर अकलूजला तर यायचं आहे, असे त्यांचे भाव आहेत. म्हणजे क्षेत्रावर जाऊन किंवा त्यागीच्या सानिध्यात मला साधायचं आहे. आता स्वीकार आहे की शरीराचं आता झालंय, आपल्या हातात नाही आहे. डॉक्टरांनी सांगितलं की संपलंय, म्हणजे काय याच्यातून सुधारणा होणार नाही म्हणून सांगितलंय. म्हटल्यावर आता त्यांना पुरुषार्थ एवढाच त्यांचा करायला पाहिजे त्यांनी की जितकं शक्य आहे तितकं सावध राहायला पाहिजे, भेदज्ञान करायला पाहिजे. तर त्यांना नशिबाने म्हणायचं की वीरसागर महाराजांचं सानिध्य मिळालंय आणि ते त्यांच्याबरोबर राहिलेत, शिकलेत वाटतं का काय, त्यांच्याकडनं काय संबोधन मिळालेलं आहे, त्यामुळं थोडी पकड आहे. पण आता ते म्हणायचं काय, मध्ये काळ खूप गेला आहे, त्यामुळं अनेकांचं परत सानिध्य मिळालं आहे, त्यामुळं थोडीशी विचलितता झालेली असते. पण तरी काय म्हणायचं की त्यांचं पुण्य हे की लग्न झालं नाही आहे त्यांचं आणि त्यांना कॅन्सर आहे. त्यांच्या निमित्तात इतरांना तरी ॲटलिस्ट काय म्हणायचं, कोणी मोही नाही आहे मागं, की आहेत भाऊ आहेत, त्यांचे परिवार आहेत, पण ह्यांच्या निमित्तात मुद्दाम दुसऱ्याला त्रास होण्यासारखं नाही आहे, त्यामुळं ते तेवढ्या निमित्तात सुखी आहेत. म्हणजे म्हणायचं की ज्याला शरीर म्हणजे मी वाटते तीच खरी भावहिंसा तिथून सुरू झाली. मग त्या शरीराच्याद्वारे मी धर्म करतो, पुण्य करतो, हे सगळे भावसुद्धा हिंसक आहेत. मग टॅली करायचं आपण दिवसभरामध्ये किती हिंसक आहोत, किती वेळ हिंसा करतोय, किती वेळ अहिंसक आहे. हां, पुण्य परिणाम करणं म्हणजे काय म्हणला, शरीराला मी मानणं म्हणजे हिंसा आहे किंवा अभक्ष सेवन आहे, असं त्यांनी ते सांगितलं की 7 सप्तव्यसन काय काय हो, माया पण लक्षात नाही आता. सप्तव्यसन त्यांनी परिणामांवर लावली आहेत आपल्या. शुभ भावामध्ये सुख मानणं हे जुगार आहे असं. हां, मी बघून सांगते, ते चांगले घेतलेत त्यांनी 7 व्यसनं. म्हणजे बनारसीदासजींनी समयसार नाटकमध्ये घेतलेत की परिणाम कसे करतो आपण, त्याच्यामध्ये पण सप्तव्यसनं आहेत. म्हणजे समजून घ्या हिंसेचा दोष सगळ्या परिणामांमध्ये आहेच. म्हणून करताय ना काम तुम्ही त्या कम्प्युटरवर, तरी पण तुम्हाला तिथं जागरूकता ठेवू शकता ना, मी हे करणारा नाही, हे जाणणार आहे. बस तेवढ्यामध्ये भेदज्ञान झालं तरी सुद्धा शुद्ध भाव झाले, अहिंसक झालो. विचार येतो का दुकानात बसल्यावर, मी या सगळ्यापासून भिन्न जाणतोय काय मामा, जेवताना खाताना येतो का विचार, मी जाणतोय. इथं बसलाय, ऐकताय, जाणतोय, वाटतंय का आपल्याला. जेवढं वेळ जाणताय ना तुम्ही स्वतःला जाणणारा, तेवढं वेळ सांगितलं अहिंसक आहे आपण, अन्यथा हिंसा चालूच आहे. पुढं सांग. म्हणजे 5 पापापासून विरक्ती आहे ना त्यांची पूर्ण, किंवा 5 महाव्रत आहेत. मग त्यातलं हे पहिलं महाव्रत झालं अहिंसा महाव्रत. पुढं जिनकेन लेश मृषा म्हणजे काय, मृषा म्हणजे काय मामा, मृषा म्हणजे खोटं बोलणे. हां, तर जे लेश मात्र सुद्धा खोटं बोलत नाहीत. तुम्ही खोटं बोलता का, खोटं बोलता का, म्यूटच
खोटं बोलतोय का बहीण? खरंच हेच खोटं सांगत बोलतोय, येत नाही. हेच खोटं बोलतोय. आहो, आठवत पण नाही असं खोटं बोलतोय. म्हणजे आपण सहज सहज बोलतो. पहिला सांगितलं हे शरीराला, मी म्हणतो हेच खोटं आहे. म्हणजे माझं स्वरूप मला नाही समजलं, हे सत्य समजलं, नाही तर सगळं असत्यच आहे त्याच्या पुढं. मग भगवंतांना त्या मुनिराजांना सांगितलं लेश मात्र सुद्धा त्यांच्यामध्ये मृषा म्हणजे असत्यपणा नाही. मग सत्य महाव्रताचं ते पालन करतात. पुढं मृड म्हणजे माती. जल आणि माती सुद्धा बिना दियो न गहे, कोणी न दिलं तर घेणार नाहीत. का? तर त्याच्यामध्ये चोरीचा दोष लागतो हे सांगितलं. म्हणजे चोरी काय करतोय, न मागता न कोणी देता जर घेतली आपण वस्तू तर ती चोरी झाली. घे ना अजून एक असेल चटई इथं समोर दिसते बघ खिडकीत. तर काय म्हणलं, हिंसा, झूट, चोरी. आता चोरी सांगतायत काय आहे, न देता जर कोणी वस्तू आपण घेतली तर ती झाली चोरी. म्हणून म्हटलं की मुनिराजांना पाणी सुद्धा कोणी न दिलं तर ते घेणार नाहीत. आणि मातीला तर कोणाचा अधिकार नाही आहे, मग ते का नाही चालत घ्यायला? कोणाची असती माती? म्हणजे असं घेतलं त्यांनी अंगार धर्मामृतमध्ये बहुतेक की आता हे तर तुमचं समजते की जलमृण हे कोणी नाही दिलं तर ते घेणार नाही, तर जर घेतले तर त्याच्यामध्ये चोरीचा दोष लागतो. त्यांनी विचारलं प्रश्न, कर्म कोण देत आहे हो? कर्माला ते ग्रहण करतायत की नाही? प्रत्येक समयाला कर्म घेत आहेत, मग त्याच्यात चोरीचा दोष का नाही? मग ते कर्म परद्रव्य आहे ना, मग ते न देता कोणीतरी घेत आहेत म्हणजे चोरी झाली का नाही? मग येतात म्हणजे ग्रहण करतो म्हणतोय ना, जीव ग्रहण करतोय. मग त्यांना तर असं त्याचं काय चोरीचं दोष लागेल. मग कसं? माझे पण भाव नाहीत, मी काय काय घेईन कोणाचं काहीतरी काहीतरी. मग तिथे चोरी नाही का? चोरी का? तर त्यांनी सांगितलं कर्म ही कोणाची वस्तू नाही आहे, त्यामुळे तिथं पराची वस्तू घेतली तर न विचारता घेतली तर दोष आहे असं लावलाय तुम्ही अर्थ. त्यामुळं कर्म जर ग्रहण होत आहेत, ते जे काय तुम्ही परिणाम करताय त्याच्या निमित्तामध्ये कर्मांचा आसरव बंद होतोय, तर तिथं ते कर्म त्या मुनिराजांनी जर त्या कर्मांचं ग्रहण केलंय तर त्याच्यामध्ये चोरीचा दोष नाही. मग परवस्तू जी आहे त्याचं ग्रहण करणार नाहीत कोणी न देता. मग ते जल असेल किंवा माती असेल. बहुतेक कुठेतरी असं सांगितलंय ना हो की जल आणि माती तेवढं अलाउड आहे. असं मग इथं असं का घेतलं न म्हणून? कुठं कसं आहे वाटतं वर्णन. म्हणजे कारण त्या झऱ्याचं पाणी म्हटलं होतं ना. म्हणजे तेच की जिथं आता मुनी जर त्या ह्याच्यात असतील कुठं जंगलामध्ये विहारात वगैरे, तर ते म्हणलं ना तुम्हाला जिथं झऱ्याचं आपटलेलं पाणी असतं ते प्रासूक असतं, मग ते ग्रहण करतील असं पण येतं कुठं वर्णन. आणि माती पण कोणाचा अधिकार नाही आहे त्याच्यावर, त्यामुळं ते पण न मागता आता काय आवश्यकता नाही आहे मातीची त्यांना, पण तरीसुद्धा ते घेऊ शकतात असं कुठं येतं वर्णन. पण तिथं त्यांनी न गहे असं लिहिलंय. माती म्हणजे जागा असेल जाऊन आता ध्यान करायचं त्या जागेवरती कोणाच्या मालकीची असली तर. आता हात धुवायला वगैरे माती वापरत असतील तरी सुद्धा ते वापरताना कोणाची गरज नाही आहे परमिशनची असं. आता कुठं कोणाचं कसं मत आहे तसं समजून घ्या. तर इथंपर्यंत काय झालं, अहिंसा, सत्य आणि अचौर्य महाव्रताचं पालन झालं. पुढं काय ह्याच्यातनं समजणारे शब्द आहेत का तुम्हाला? लेश म्हणजे किंचित सुद्धा. लेश का म्हणलं जातं ते नाही का, असं म्हणलं की ते काहीतरी हे लावतात ना अंगाला, भस्म लावतात अन्य त्यागी साधू वगैरे, तर ते कशासाठी? थंडी येऊन पासून रक्षण करण्यासाठी. मग ते लेअर जी तयार होती ना शरीरावर, एकदम पातळ लेअर असते, तर त्याला लेश म्हणतात. मग ते इतकं पातळ आहे, इतकं
पापुद्रा टाईप असं समजा. इतकं पातळ आहे ते, तेवढं लेश मात्र सुद्धा ज्यांच्यामध्ये मृषा नाही असं त्यासाठी त्यांनी लेश शब्द वापरलेला असतो. मृड म्हणजे माती, हू म्हणजे हा हू, हू म्हणजे खरोखर. खरोखर ते जल आणि माती सुद्धा न गहे, गहे म्हणजे ग्रहण करत नाहीत. न दियो गहे, कोणी दिलं नाही तर ग्रहण करत नाहीत. का असं लावलंय का अर्थ तिथं? न दियो गहे, नाही दिलं तरी ग्रहण करतात असं असेल तर अर्थ बघावं लागेल काय घेतलंय. पण न दोन कुठं आले? दोन न कुठं आलेत? न दियो न गहे, जल आणि मृण. न दियो न गहे असं पाहिजे होतं रे, असं मला म्हणायचंय. न दियो गहे असं लिहिलंय ना. बिना दियो न गहे, दियो न गहे, कोणी नाही दिलं तर ग्रहण करत नाही. बर ठीक आहे चला. म्हणजे कोणी नाही दिलं तर ग्रहण करत नाहीत, म्हणजे दिलं तरच ग्रहण करणार. हे वापरा. एक्झाम्पल त्यांना द्यायचं ना की ही वस्तू पण शुल्लक आपण म्हणतो पाणी, ती पण ती विचारल्याशिवाय घेत नाही. म्हणजे म्हणून तिथं अचौर्याचं ते कसं पालन करतात ह्याच्यासाठी सांगितलं. हां ते तुमच्यासाठी सांगायला लागले. पैसे दिसले तर हावराटपणा करू नका. म्हणजे आपल्याला वाटतं कोण नाही आहे मागं, मग माझेच पैसे मंदिरात टाकू. असं झालं लासुर्ड्यामध्ये एकदा, असं झालं. कुठंतरी दिसले रस्त्यात पैसे कोणाला तर मामा, आणि ते उचलून आणले लोकांनी. कोणतरी तिथं बघितले मागं पुढं कोण नव्हतं. मग ते वाटलं त्यांना कोणीतरी याचं गैरवापर करू नये. त्यांनी ते उचलले आणि नेऊन त्या पेटीत टाकले. आणि नेमकं थोड्या वेळाने ज्यांचे हरवले होते त्यांनी तिथं 10 फेऱ्या मारल्या, त्यांना मिळाले नाहीत. आणि कुठून तर ह्यांना समजलं की ते त्यांचे पैसे होते म्हणून. म्हणजे किती आकुलता झाली त्यांची. आता काढून द्यायचे का? त्या म्हणजे आपली वस्तू नसताना ती दान करणं सुद्धा चुकीचं आहे. मिळालं तर काय करणार हो पैसे? तिथंच पडू द्या, त्याकडे बघू पण नका, तुमचे परिणाम बदलतील नाही तर. म्हणून तसंच राहू द्यायचं. तसंच राहू द्यायचं. आपण उचललं तर आपल्याला चोरीचा दोष लागला, कारण कोणाची नाही. कशाला त्याचं काय? आपल्याला चोरीचा दोष लागतोय ते सगळ्यात मोठा. मग ते ज्याचं वस्तू आहे त्यांनी तिथे येऊन शोधणार, त्याला नाही मिळाली तर त्याला जितकी आकुलता झाली त्याचं पाप आपल्याला. म्हणून सांगितलं ज्याचं त्याचं जसं तसं चाललंय तसं जाणा फक्त. तर मला काय सांगायचं होतं, जल आणि माती न देता ते ग्रहण करत नाहीत. हां हे सांगायचं होतं की म्हणून त्यागीची अशी चर्या असते की त्यांना तुम्ही जे पण देणार ते वापरा म्हणल्याशिवाय ग्रहण करत नाहीत असं म्हणावं लागतं आपल्याला. तुम्ही अजून समजा आता साडी दिली माताजींना कोणी, तर ते वापरा असं म्हणतात तुम्हाला. हे काय सद्दान वापरा किंवा काय वस्त्रदान वापरा असं वापरा म्हणल्याशिवाय वापरत नसतात. आणि तुमच्यासाठी पण म्हणायचं नसतं, त्यात उद्दिष्टाचा दोष लागतो. काय कळलं? तुम्ही आणली समजा, तुमच्यासाठी आणली आहे वापरा, तिथंच त्याग करतात. मग ते काय झालं होतं असं महाराजांच्या बाबतीत, जय श्रीमा महाराजांच्या बाबतीत काय झालं होतं असं, वीरसागर महाराज सोलापूरला होते आणि आदिनाथ मंदिरात राहत होते. आणि रत्नत्रयमध्ये खोली बांधली एक ह्याच्या मागं, देवालयाच्या मागं, गाभाऱ्याच्या मागच्या साईडला बांधून तयार झाली. तोपर्यंत सगळं महाराजांनी काय सांगितलं असेल, गायडन्स केलं असेल, त्या महाराजांना पण माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे बांधतायत वगैरे. बांधून रेडी झाल्यावर लोक आली ट्रस्टी आणि म्हणले तुमच्यासाठी बांधली आहे, तिथं राहावा. महाराजांनी त्याग करून टाकला. काय झालं, एक दिवस काय एक क्षण सुद्धा गेले नाही तिथं. मग म्हणजे असं म्हणताना सुद्धा बोलताना किती सावधानता असायला पाहिजे. असं उद्दिष्टाचा दोष तिथं लागतो. काय म्हणले कळलं ना मामा? म्हणजे असं आपण जेव्हा वापरा म्हणतो तेव्हाच ते वापरणार, त्याच्यात पण न चुकता बोलावं लागतं. म्हणून अशी तारेवरची कसरत असते जेव्हा त्यागीच्या सानिध्यात राहतो. एकदा असंच काय झालं, आहार देताना पण ते काहीतरी त्यांना असेल आजार, काय रोग झाला असेल आणि औषध केलं असेल. मग ते तुमच्यासाठी स्पेशल केले घ्या म्हणलं की गेलं ते रोगच गेला. म्हणजे औषध साठी म्हणायचं नाही, साठी म्हणलं की दोष लागतो.
हां वापरा म्हणायचं, किंवा तुमच्या रोगासाठी त्याग, घ्या. हां फक्त घ्या म्हणायचं, दुसरं काय नाही म्हणायचं. वापरा, घ्या, तुम्हाला योग्य आहे असं म्हणा, चालतंय. पण साठी म्हटला की संपलं. तर इथंपर्यंत सांगितलं. अचौर्य महाव्रताचं ते पालन करतात. पुढं आता शील म्हणजे ब्रह्मचर्य व्रताचं सांगतायत. काय केला अर्थ करा. 18 सहस विध शीलधर चित ब्रह्म मे नितरमी रहे. 6वी ढाल्या काढा तुम्हाला पाहिजे तर PDF ह्याच्यावर गुगलवर. कायच करा की अर्थ. 18 म्हणजे 18, सहस म्हणजे सहस्त्र. 18,000 शीलांचं जे धारक असतात, जे पालन करतात, ते ब्रह्मचर्य व्रतधारी झाले. महाव्रती, ब्रह्मचर्य महाव्रती आहेत. 18,000 शीलाचे धारण करणारे. काय असते ते 18,000? कोणाला माहिती? 18,000 शील. घरचा अभ्यास तुम्हाला काढा शोधून त्याच्यामध्ये आणि मला उद्या सांगायचं. मिळते त्यांना सगळं मिळते त्या मोबाईलवर. नाहीतर मग कार्तिकेय अनुप्रेक्षामध्ये घेतलेत त्यांनी 18,000 शील कुठले. म्हणजे असं त्यांनी ते गुणाकार करून येऊन गेले की. बरं, हो बरोबर आहे. पण एक दोष समजण्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकाराने दोष लागतात वगैरे मध्ये सगळं चालत आहे. 5 इंद्रिय आले, परत 3 योग आले, असे गुणाकार भंग करून त्यांनी 18,000 काढले त्याच्यामध्ये. तर तुम्ही ते शोधून मला उद्या सांगायचं 18,000 कुठले कुठले महीन. तर असे ब्रह्मचर्य व्रतधारी मुनिराज असतात, ज्याच्यामध्ये त्यांना 18,000 प्रकाराने शीलाचं मध्ये दोष लागतील, तर ते दोष टाळण्यासाठी तेवढ्या प्रकाराने शीलाचं पालन करतात. मग ते स्वभावात राहिल्यावर सगळं झालं त्याच्यामध्ये. कुठल्या प्रकाराचं पाप नाही, महाव्रत घडली, सप्तव्यसन त्याग झाले, शील पालन झालं, झूट चोरी सगळ्याचा त्याग झाला जेव्हा ते स्वभावात राहत आहेत. कुठं काय दुसरं गैर केलंच नाही तर तिथं दोष कशाचं लागणार मामा. म्हणून सांगितलं एक स्वभावाची आराधना करा तर ब्रह्मचर्य व्रत झालं, अहिंसा व्रत झालं पालन त्याच्यामध्ये. पण पर्पजफुली तसं आपण बसायला पाहिजे, प्रयोग करायला पाहिजे. विधी म्हणजे प्रकार. 18,000 प्रकाराच्या शीलाचे जे धारक असतात असे ते ब्रह्मचर्य महाव्रती. पुढं चितब्रह्मामध्ये जे नित्य रमण करतात, नित्य राहतात, स्वतःचा आनंद भोगतात, असे ते ब्रह्मचर्य व्रतधारी मुनिराज असतात. मग त्यांना अशी साधना करण्याची बुद्धी काय येते किंवा का केलं जातं, करावं लागतं असं नाही आहे, होतंय. म्हणजे आता आलेले ते सगळे जे ब्रह्मचारी भैया वगैरे होते, म्हणजे ते बोलताना माताजींशी असं वाटत होतं की त्यांना खरोखर अंतरंगातनं विरक्ती आहे. असं नाही की आजकालची मुलं कशी आहेत, त्या मोबाईलच्या नादी, बाहेरच्या भोगांच्या नादी किती आसक्ती आहे, पण त्यांची दृष्टी नाही आहे तशी. ठीक आहे, त्यांना जितकं ज्ञान आहे ते त्याच्यापेक्षा चांगली पॉईंट मी सांगते. फक्त त्यांच्यामध्ये काय होतं की कशाविषयी जाणून घेण्याचं बाबा आपल्याला उत्सुकता, काहीतरी कुठं काय घडलं लगेच आपल्याला जाणून घेण्याचं जिज्ञासा, तसं काय नाही आहे. आपल्याला आपलं इंटेन्शन सोडायचं नाही आहे एवढ्या अपेक्षेने ते अभ्यास करत होते. म्हणजे जे काय ते करणार ते त्यांचं पण नॉलेज जे होतं ते सगळं त्यांनी त्या तत्वामध्ये लावलं. म्हणजे अशी आपली बुद्धी का नाही. मग आपल्याला तर आत्मा मिळाल्या, सगळी बुद्धी आत्म्यात लावायला पाहिजे. आपण जे काय तुम्ही वाचताय ऐकताय ह्याच्यातून सुद्धा आपल्याला आत्मा दिसतो का, आपल्याला मी जाणवीत येतो का. मग तसं आपल्याला जाणलं तर सुख आहे, समाधान आहे. किती व्रत झाले एवढ्यामध्ये. अहिंसा, सत्य, अचौर्य आणि ब्रह्मचर्य व महाव्रत. सांगितलं की तेच की ते दशलक्षणमध्ये आलेले पंडितजींनी पण, म्हणजे आपल्याला भरपूर पैसा मिळवायचा आहे बाबा, मग सगळं आपली गृहस्थी चांगली करायची आहे. ज्याची अंतरंग विरक्ती असती ना तर त्याला बाहिरंगामध्ये इकडं आकर्षण नाही राहत. किती पैसा वाढवावा, किती वाढवायचं माहीत.
अजून एक दिलं की अजून दुसऱ्या बोनसला, दुसऱ्या दिवाळीला अजून वाढावं, अजून 1 वर्षाने अजून वाढावं. म्हणजे तिकडं नको आपला कल, हे सांगायचं आहे. जसं ते संतुष्ट राहायचे ना बनारसीदासजी किंवा कोण गोपालदासजी बरैया, कशामध्ये तुम्ही जेवढं इकडं वाढवणार आहे ना परिग्रह, तितकी तुमची साधना खंडित होणार. म्हणून सांगता येते की ज्याची दृष्टी आहे ना साधना करण्याचे भाव आहेत ज्याचे, त्यांनी आपलं अल्पसंतुष्ट राहायला पाहिजे. तेवढ्यामध्ये आपली सुख समाधानामध्ये राहिलो तर आनंद आहे. नाहीतर मग ज्याची हाव संपत नाही त्याला परिग्रहाचं भाव हिंसा सुरू झाली, भाव परिग्रहाचा दोष मोठा लागला. तिथं बाहेरून अजून तुम्ही गोळा करा नाही तर नाही करा, पण तिथं जसं सांगितलं ना त्या भिकारीला भाव होते. रस्त्यावर बसून मागणारी, भीक मागणारा तो भिकारी, त्याला भाव होते मला हे समोरचा बंगला खरेदी करायचा आहे. आणि तो होता कोट्यावधीचा बंगला. आणि त्याचे समोरच बसायचा दिवसभर, त्याच्याकडेच बघायचा. भाव काय हो, काय भाव झाले सांगा बंगला बघितल्यावर. असं आपलं घर असावं, काय भाव केले माहीन, होय म्हणू नकोस फुकट परिग्रह बांधतोयस. म्हणजे असं घर असावं असे त्या भिकारीचे भाव होते. त्या सतत त्या बंगल्याकडे बघणार तर, आणि येताना जाताना सगळ्यांना विचारणार काय त्याचं रेट, कसं मिळणार, कोणाचं आहे वगैरे. संबंध नाही, घेऊ शकत नाही. परिग्रह सांग किती झाला अंतरंगात. म्हणजे असा परिग्रह आपला चालू असतो निरंतर, आणि त्याच परिणामामध्ये आयुष्यभर जगला आणि मेला. किती होता हो, कोट्याधीश होता का काय, करोडपती होता, करोडपती होता ना, तो मेला. ते मेल्यावर सांगितलं ती जागा खणली, तर सांगितले तिथं काहीतरी कागदपत्र मिळाली आणि त्याचंच नाव होतं त्याच्यावर, होय. आणि तो होता करोडपती. काय झालं हो, म्हणजे आहे ते वैभव विसरला. आणि मग ते पाहिजे बाहेरचं. मग तसंच आहे आपलं पण. आपण काय करतोय, हातचं सोडून पळत्याच्या मागं लागतोय, रोडपतीच राहिला म्हणून उलट निरपेक्ष राहा की आहे ते सगळं भरभरून मिळेल आपल्याला. आहे ना आपल्याकडं, किती आहे हो, थोडं नाही आहे, भरपूर वैभव आहे आपलं, अनंत आहे. तुम्हाला फक्त करोड पाहिजे झालंय, आम्ही अनंत द्यायला लागलोय तर नकोय. मग तिथं जेव्हा आपण भावभासना करतो, मी तर अनंत गुणांचा धनपती आहे, मग जिथं ती भावभासना झाली तिथं सगळं मिळालं. मग तिथं त्या अनेक पुराणांच्या कथांमध्ये पण सांगितलं जातं, ज्याला तशी दृष्टी असते ना तो विरक्त असतो, त्याला ते सहज मिळत जातं. मग जसं ते सांगितलं ना की तो सम्यक दृष्टी श्रीमंत होता, एक श्रावक होता, आणि त्याच्याकडं त्याची भगवंतांच्या प्रती आराधना, भक्ती वगैरे बघून देव प्रसन्न झाले. म्हणजे आता देवगतीतले देव. आणि ते आले आणि म्हणाले की तुमच्या भक्तीला आम्ही फार प्रसन्न झालोय का काय, परीक्षा केली त्याच्यामध्ये ते फार चांगलं उत्तीर्ण झाले म्हणून. म्हटल्यावर ते म्हणले तुम्हाला एवढं सगळं धन दिलंय म्हणजे आमच्याकडून असं. आणि ते भरपूर काय काय त्यांनी सोनं, नाणं, रत्न, मोहरा, सुवर्ण मोहरा असं वगैरे त्यांनी त्यांच्या घरामध्ये एका खोलीत मांडल्या त्या देवांनी आणून. मग तो सम्यक दृष्टी त्याच्याकडे बघून सुद्धा त्याला असं आश्चर्य नाही, पाहिजे नाही, आनंद नाही, काय नाही, कारण त्याची दृष्टी नव्हती त्याच्याकडं. तो म्हटला मला ह्याची गरज नाही, मला नको. मग ते देव म्हणाले की नाही, तुला तपस्येचं फळ मिळणार तर हे आम्हाला द्यावंच लागणार आहे. मग तरीसुद्धा त्या ज्ञानीची दृष्टी नव्हती त्याच्याजवळ. मग आता त्यांनी सांगितलं की तुम्हाला घेऊन जावा, हे मला नको आहे. मग तरीसुद्धा आता त्या देवांनी म्हटलं की आम्ही असंच तर जाऊ शकत नाही, आलोय तर काहीतरी कार्य करून जावं लागतं आम्हाला. मग त्यांनी त्याला एक काहीतरी मंत्र दिला का विद्या दिली असं काहीतरी त्या ज्ञानीला. आणि नेमकं त्या ज्ञानीच्या घरामध्ये एवढं सगळं धन बघून एका अज्ञानीला हाव झाली, ह्याच्याकडे इतकं कुठनं आलं काय, जय श्रीमा. आणि मग काय झालं, मग सगळं कळालं असं त्यांनी काय तपस्या केली, त्यात देव प्रसन्न झाले वगैरे वगैरे. तर त्यांनी काय तपस्या करायची तयारी नव्हती, भेदज्ञान नव्हतं, फक्त त्या धनाचा हाव झाला ना, तर त्यांनी कुठल्या ना कुठल्या प्रकाराने ते धन काढून घेण्यासाठी प्रयत्न करू लागला, तो मिथ्या दृष्टी. आणि असफल झाला म्हणल्यावर आळ घातला की ह्यांनी चोरी केली आहे वगैरे. तर तो ज्ञानी त्याच्यापासून सुद्धा भयभीत नाही झाला. पण हे सगळं कळालं देवांना की त्या ज्ञानीवर उपसर्ग झालाय म्हणून. त्यांनी काय केलं, त्याचंच घर जाळलं मिथ्यात्वीचं, आणि त्या जाळलेल्या घरात त्याला टाकलं. जेव्हा हा ह्यांच्यावर आळ घालायला बाहेर आला होता
मग ते आहे त्या घराला जाळलं आणि त्याला उचलून त्यात टाकलं. हे कळालं ज्ञानीला. त्याला कोणाची हिंसा करायची नव्हती, कोणावर आळ घालायचं नव्हतं, कोणाचं भय नव्हतं, काहीच नाही. पण जेव्हा कळालं की देवांनी असं केलंय म्हटल्यावर परत त्या ज्ञानीने त्या देवांना आज्ञा दिली की तुम्ही त्याला असं मारायचं नाही. मग त्यांनी परत त्या माणसाला बाहेर काढलं त्या अज्ञानीला. आणि मग त्या अज्ञानीला कळलं की ह्याची किती वात्सल्य आहे, किती निरपेक्षता आहे, किती चांगली भक्ती आहे. आणि मग तो मार्गस्थ झाला. म्हणजे सांगायचं कशासाठी होतं, आपली दृष्टी परावर असती तोपर्यंत ती हिंसा आहे, असत्य आहे, चोरी आहे, कुशील आहे, परिग्रह आहे. जोपर्यंत ती दृष्टी आपण स्वतःवर घालत नाही तोपर्यंत सगळे पाप चालू आहेत. म्हणून तिथं मुनींची दृष्टी कशी असते हो, निरंतर स्वभावामध्ये राहण्याचा ते प्रयत्न करतात. अंतर्मुहूर्तामध्ये आत बाहेर करतात. मग हे सांगितलं काल पण परवा माताजींनी. काय करतात मुनी, किती वेळ ध्यान करायचं असतं. ध्यान म्हणजे काय, एखाद्याला वाटतं ध्यान म्हणजे खूप वेळ बसायला पाहिजे, फार अवघड गोष्ट असती, कोणाला तरीच होती, सगळं त्याग केल्यावर होती. ध्यान काय आहे, ज्ञानाची परिणती आहे. ज्ञानाला तुम्ही कुठला विषय देता त्याला ध्यान म्हणलं. प्रत्येक ध्यान हे ज्ञान आहे. मग ते ज्ञान तुम्ही चालू आहे तुमचं ज्ञान, फक्त तुम्ही पराचं ध्यान करताय. तिथं सांगतायत स्वला विषय करा आणि ध्यान करा, तर तिथं आपल्याला सहज आनंदाची प्राप्ती होऊ शकते. मग किती काळ करायचं तर सांगितलं, त्यासाठी काय ऐकलं ना प्रवचन, आरशावर मोहरीचे दाणे सोडले, ते घरगळत खाली आले. किती वेळ लागला, किती खूप अल्प वेळ लागला. मग तेवढ्या वेळासाठी सुद्धा जरी तुम्ही स्वभावाला जाणलं तरी ते ध्यान झालं. म्हणजे तेवढ्या सेकंदाचा 1,00,000वा भाग म्हटलं तेवढा वेळ सुद्धा केलेलं ध्यान हे ध्यान आहे. म्हणून त्यांनी परिभाषा करतात, जानना यह ज्ञान है, जानते रहना यह ध्यान है, असं ते परिभाषा करतात अन्य पंडित लोक. पण माताजींनी सांगितलं जानते रहना म्हणजे तुमचं काय झालं भाव त्याच्या दीर्घकाळपर्यंत, असं नाही आहे. जानना म्हणजे जिथं आत्म्याचा निर्णय झाला ते ध्यान आहे. मग ते किती का काळ असे ना, आणि तिथं सम्यक दर्शनाची प्राप्ती आहे. कारण तुम्ही युगपत तिथं ज्ञान आणि ज्ञानाचं खरेपणा ठरवला, प्रामाण्य म्हणायचं त्याला. हे माझं घर आहे आपण जाणतो, माझंच घर आहे दुसऱ्याचं नाही, ह्याला प्रामाण्य म्हणतात, खरेपणा म्हणतात. मग जिथं खरेपणाचा निर्णय झाला तिथं सम्यक दर्शनाची प्राप्ती सहज होते. आणि ज्याला सम्यक दर्शन झालं त्याला बहिरंगामध्ये कुठल्या गोष्टीची रुची वाटत नाही किंवा त्याच्यामध्ये तो आसक्त होत नाही, तिकडं त्याचा जास्त काळ जात नाही, सतत खेचला जातो स्वभावाकडं. म्हणून थोडंसं विरक्ती ग्रहण करायची प्रत्येकाकडून. त्यांची धर्म आराधना कशी होती तसं आपण पण करू शकतो हे भाव घ्यायचे आणि आपल्याला ते ध्यानासाठी उपयोगाला आणायचे. मग अशी तर मुनी आपल्याला पण मुनी दीक्षा होण्यामध्ये अडथळा येणार नाही. ज्ञानाची आराधना आणि विराधना झाली तर स्वभाव शोषण होतं, दुःख होतं. विराधना झाली तर आणि आराधना झाली तर सहज वाढतो क्षयक्षम. म्हणजे ज्ञानाची आराधना केली तर क्षयक्षम वाढणार आहे, आणि ज्ञानाची विराधना केली तर म्हणजे काय करता हो, ज्ञानाला न जाणणं ज्ञान रूपाने हीच विराधना आहे. ज्ञान ज्ञान आहे हे न जाणणं हीच विराधना आहे. मग त्या विराधनेचं फळ नियमाने दुःख आहे आणि तिथं क्षयक्षम कमी होत जातो. मग म्हणजे आपली बुद्धी कमी होत जाते आणि जिथं आराधना करणार तिथं ती बुद्धी आपोआप क्षयक्षम वाढत जातो. असं झालं एकांचं. काय शाळा शिकत असताना त्यांना कमी मार्क पडत होते किंवा काय तिकडं रुची नव्हती म्हटल्यावर सोडून दिलं आणि मग इकडं धर्ममार्गात आले एक व्यक्ती. आणि आल्यावर काय झालं, काय लक्षात राहत नव्हतं, काय शिकायचं येत नव्हतं म्हटल्यावर आता बस माताजींकडं राहायचं, शिकायचं असं चाललेलं होतं. आणि त्यातनं हळूहळू क्षयक्षम उघाड होत गेला आणि काय झालं, आता समजायला लागलं, लक्षात राहायला लागलं, धारणा वाढली, तर काय म्हणायचं हुशार झाले. म्हणजे कसं, कशामुळं झालं, मग बाहेरच्या लौकिक शिक्षणाशी काय मिळच नाही आहे. म्हणून म्हटलं ज्याला आत्मा दिसला ना त्याचं ज्ञान सहज वाढत जातं, कारण ते आवरण नष्ट होत गेलं पुढं. मग तेच साधना करतायत मुनिराज. म्हणून त्यांनी शिवभूती मुनींचं पण तेच उदाहरण सांगितलं. बाहेरचं लौकिक ज्ञान किती होतं, 0. आणि अलौकिक ज्ञानसुद्धा फक्त तुषमाश भिन्न आणि नमोकार मंत्र याच्याशिवाय काही येत नव्हतं. त्यातून केवल ज्ञानी कसे झाले हो, किती घासलं का काय, किती तुम्ही अभ्यास केले, किती ग्रंथ पालते घातले,
काय नाही, द्रव्यश्रुताच्या नादीच लागले नाहीत. भावश्रुत जिथं झालं तिथं केवळ ज्ञान प्रगट झालं. म्हणून असं आपल्याला सुद्धा प्रत्येक शब्दातून भावभासना झाली तर आत्म्याचा आनंद भोगता येतो. हो, जाणा हा मी ब्रह्मस्वभावी जीव आहे. माझ्यामध्ये कोणतेही पाप नाहीतच. माझ्यामध्ये शुभभाव नाहीत, पुण्यभाव नाहीत. मला पुण्याची अपेक्षा नाहीच. मी तर निरपेक्ष स्वाधीन जीव आहे. ज्ञानवाला आहे, अज्ञानवाला नाहीच. निर्ग्रंथ आहे, निर्दोष आहे. निष्कर्म आहे, निष्कषाय स्वरूप आहे. जसे मुनिराज तसाच मी, जसे अरिहंत तसाच मी, जसे सिद्ध तसा स्वतःचा सिद्ध आत्मा पहा. न्यायक स्वरूप आहे, जाणतोच आहे. मी आहेच. विसर्जन.